खूप साऱ्या गोष्टी आहेत वाचण्या, शिकण्यासारख्या. सोशल मीडियावर पण एक खूप सुद्धा सर्व काही अवेलेबल आहे. पण त्यातल्या त्यात जर आपण थोडंसं जाणार आहोत आउट ऑफ द थिंकिंग, थोडासा एकदा या सिलेबस आणि वैदिक मॅथमधून बाहेर गेला. म्हणून मी सांगतो, की मला खूप मॅथ इस द इन्फिनिटी. मॅथ अनंत काळासाठी एक म्हणजे म्हणतात ना, की खेळणं म्हणून साहित्य आहे. मोबाईलमधून जर मुलांना बाहेर काढायचं असेल, तर त्यांना वेगवेगळ्या युक्त्या, कृतीयुक्त शिक्षण दिलं गेलं पाहिजे. एक छानपैकी प्रत्येक क्लासमध्ये आपलं एक छोटंसं मॅथेमॅटिक्सची एक प्रयोगशाळा झाली पाहिजे. असा एक आपला संकल्प आहे. त्याला मॅथ लॅब पण आपण म्हणू शकतो. एखाद्याने कोणी म्हटलं, की माझ्याकडे मॅथ लॅब कन्सेप्ट आहे, तर जरूर मॅथ लॅब कन्सेप्ट सारखा पण कन्सेप्ट आपल्याकडे असला पाहिजे. म्हणून एक उदाहरण सांगितलं मला सहज आठवलं, एक कुठेतरी पडलेला होता माझ्याकडे. पण मी तुम्हाला रुबिक क्यूबबद्दल बोलत होतो. मी म्हटलं रुबिक क्यूब तर आपल्या ताई शिकवतातच. पण अशा खूप साऱ्या कन्सेप्टवर पण आपल्याला बोलायचं आहे आणि सर्वच गोष्टी काही मला येतील आणि मीच शिकवल्या पाहिजे असं काही नाहीये. परत एकदा सांगतो. प्रत्येक गोष्टी मीच कुठेतरी गोळा करेल, मीच शिकवेल म्हणून मी नेहमी सांगत असतो तुम्हाला, तुमचं पण नजर किंवा तुमचं जर व्हिज्युअलायझेशन हा म्हणतात ना, की आपली आपली जी आपण युनिट रॉड बघत होतो. आता हळू-हळू आपण 1000च्या रॉडपर्यंत गेलो. म्हणजे आपली थिंकिंग एबिलिटी किंवा आपलं व्हिज्युअलायझेशन आपण ब्रॉड केलं. हळू-हळू आपण 10,000 1,00,000 पर्यंत आपल्याला ब्रॉड करायचंय. म्हणजे आपल्याला आपला जो काही फोकस आहे, ब्रॉड म्हणजे त्याला थोडा ब्रॉड करायचा आहे. तसा समाजात वावरताना ऑब्झर्वेटिव्ह जर आपण राहिलो किंवा पेपरमध्ये असेल किंवा सोशल मीडियामध्ये असेल, जर चांगलं वाचनीय आपल्याकडे आलं, खूप सारं वाचनीय नसतं, खूप सारं रिपिटेशन असतं. पण त्यातल्या त्यात जर काही चांगलं वाचनीय आलं, तर ते पण आपल्याला एक सवय पाहिजे. जसा खरोखर खरोखर फॉर एक्झाम्पल मी एखाद्या ग्रुपमध्ये तर ते एक चांगलं वाचनीय असेल, तर ते माझा एक कोणीतरी असा फेव्हरेट पर्सन आहे किंवा नाही काही तर कोणीच आपले आणि साहेब किंवा आपलं पिल्लू किंवा ताई किंवा आपली ताई किंवा जाऊबाई, ज्यांचा आपल्याला वैचारिक विचार खूप जुळतो. हां, त्या व्यक्तीला ते फॉरवर्ड केलं पाहिजे आपण आणि मग मला माहिती पाहिजे, की प्रतिभाताई तेजस्विनीताईंना काहीतरी चांगलं-चांगलं फॉरवर्ड करत असतात. मग प्रतिभाताईंचं काम काय? तेजस्विनीताईंचं जरा ओपन केलं, की "अरे, मी इथं सर्व चांगलंच पाठवत असते. आज जरा मला याला रिलूक करून घेऊ द्या बरं." बाकीची सर्व माहिती क्लिअर केली तरी चालते. उदाहरणार्थ सांगायचं असं आहे, की आपल्याला खूप साऱ्या गोष्टींवर काम करायचं पुढे जाऊन. म्हणजे जे आपण म्हणतो रिझनिंग, ॲप्टिट्यूड किंवा सैनिकी विद्यालय असेल किंवा स्कॉलरशिप असेल, अ, नवोदय एक्झाम असतील, सर्व पद्धतीचं मॅथ आपल्याला शिकायचं आहे. म्हणून अनंत काळासाठी आपल्याकडे ट्रेनिंग राहणार आहे. काही काळजी नका करू. म्हणजे आपल्याला काय फक्त अबॅकस आणि वैदिक मॅथमध्येच नाही अडकायचंय. म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला पुढे कशा पद्धतीने ॲप्लिकेशन होणार आहेत, त्या मॅथेमॅटिकमध्ये. आणि मी असं सांगेल, आपल्यासाठी सर्वांसाठी टास्क आहे, की एन-डी-ए म्हणजे सैनिकी विद्यालयाचं मॅथ, जे की 200 मार्कचा पेपर असतो. तो पेपर सर्व ताईंना आपल्याला सोडवता यावा, इतक्या आपल्या ताई म्हणजे साधारण थोडक्यात मी असं सांगेल, तुमचा तुमचा एक साधारण बी-एस-सी मॅथेमॅटिक्स किंवा एम-एस-सी मॅथेमॅटिक्स असा अप्रोच तयार व्हावा. या लेव्हलला आपल्याला जायचंय. अनंत काळासाठी प्रवास आहे. पण काय होतं, की तुमच्या हाताखालून हे मुले जसे पुढे-पुढे जातील, तसा-तसा आपला प्रवास पुढे सुरू राहील. त्याच्यासुद्धा काही संस्था आहेत. म्हणजे तुम्हाला मुद्दाम सांगून ठेवतो, की आर्यन शुक्ला म्हणून एक नाशिकमधला मुलगा आहे, की ज्याने 2000 अ, 21 आणि 22 मध्ये त्याने वर्ल्ड मॅथेमॅटिक्सची जी काही चॅम्पियनशिप असते, आर्यन शुक्ला. यावेळेस आपण त्याला आपल्या नॅशनल मॅथ मॅरेथॉनला वेळेस आपण त्याला कॉल केला होता, बोलावलं होतं. पण तो त्यावेळेस पुन्हा परत इंटरनॅशनल एक्झामला बाहेर होता. भारत देशाच्या बाहेर. थोडासा पैसा त्याच्या आई-वडिलांना जिद्द आहे, की हौस आहे, म्हणून त्याचे आई-वडील त्याच्यावर 5,000-50,000 रुपये खर्च करायला दरवर्षी तयार असतात. म्हणून तो पोरगा तिथपर्यंत पोहोचतो. पण एखादा योग्य व्यक्ती असेल, तरी त्याला तिथपर्यंत कसं पोहोचवणं, हे पण आपल्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करू. पण त्याच्यासाठी ते टॅलेंट येणं, त्या पद्धतीचा अप्रोच तयार होणं, ती मेहनत करणं, असे विद्यार्थी आपल्याकडनं आपल्या हाताखालून जाणं. म्हणून आपण त्या आर्यन शुक्लाला पण भेटण्याचा उद्देश किंवा बोलवण्याचा उद्देश हाच होता, की ठीक आहे बाबा, तू वर्ल्ड मॅथेमॅटिक्स चॅम्पियनशिपपर्यंत पोहोचला. पण त्याचा वे काय आहे? कशा पद्धतीने आपण करू शकतो? किती पैसे लागू शकतात? तर पुढच्या वेळेस कधीतरी एखाद्या प्रोग्रामला निश्चित आपण त्याला बोलवू. त्याच्या पालकांना बोलवू. त्यांच्याकडून आपण आपल्या टीचरांना माहिती करून घेऊ. आणि अशा संस्थांबरोबर जुळणं,
किंवा अजून म्हणतात, की मी असं पण सांगेल, की मेमरी टेक्निकमध्ये पण वर्ल्ड चॅम्पियनशिप असतात. तिथं पण थोडे पैसे जास्त लागतात. मी पण तिथं थोडा ट्राय केला आहे. त्या सर्व असोसिएशनशी पण आपलं बोलणं म्हणजे वर्ल्ड मॅथेमॅटिक्सचे जे कॉम्पिटिशन घेतात त्या असोसिएशनशी पण आपण बोलतोय. असं नाही की त्यांना पण मेल पाठवल्यात आपण. त्यांच्याशी आपल्या आपल्या ब्रेन ट्रेनला मेंबरशिप मिळावी. त्यांच्यामध्ये त्यांच्याशी बरोबर आपल्याला काम करता यावं म्हणून त्यांना मेलच्याद्वारे कम्युनिकेशन करतोय. पण ते कसं होतं की ती पण एक थोडंसं बाहेर देशातले असल्यामुळे थोडंसं अजून ते बघूया आपण कसे एक्सेस ओपन होतील आपल्याला. पण आपण जरूर प्रयत्न करतोय, की त्यांच्याबरोबर टाय अप करून आपल्याला पुढे तरी हे दरवाजे ओपन व्हावेत आपल्यासाठी. पण आपण खूप सारे महागडे नाही. म्हणजे काही संस्था आहेत तिथं एंट्री करून देणाऱ्या आपल्या. पण त्यांचे प्रचंड खर्च आहेत. खूप साऱ्या पैसेची डिमांड आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट त्या संस्थेशी अप्रोच करून आपण प्रयत्न करतोय. माझा एक थोडासा सांगण्याचा उद्देश हा होता. थोडा आपण लेट झालो होतो. ताई कमी आहेत. म्हणून आपल्या वाचनातून जर चांगली गोष्टी आली, जशी मला ही एक व्हिडिओची भेटली होती. जर तुमच्या वाचनातून आलं, तर ते जरूर बाजूला काढावं. त्याच्यावर निवांतपणे कधीतरी विचार करावा. मी आपल्या ताईंना शिकू शकते का? शेअर करू शकते का? तुम्हाला अवगत असेल तरी इतरांना पण शिकवा, मी असं सांगेल. कारण पुन्हा परत सांगते, आपण कोणाला दिल्याने आपल्याकडचं वाढणार आहे. हे पहिले क्लिअर करतो. निसर्ग शक्तीचा नेम आहे एक बी जमिनीत रोवली, म्हणजे आपण धरती मातेला दिलं, तर कदाचित होऊ शकतं. 10-50 पेट्यांचे आंबे आपल्या घरी येऊ शकतात. पण धरती मातेत आपण जर आंबा टाकलाच नाही किंवा दिलंच नाही बीज, तर आपल्याकडे आंबेच येणारच नाही. तर हा एक थोडासा निसर्गाचा नियम आहे. सो आपण देत राहूया, त्याच्याबरोबर आपल्याला मिळत राहील. सो आपल्या थोड्याशा मला माहिती थोडंसं आज थोडासा लेट आपण झालो. आपण 11चं थोडंसं इंट्रोडक्टरी आपला आजचा दिवस वाया जायला नको. म्हणून आपण भेटलो. उद्या सोमवार अ, उद्या थोडासा आपण गॅप घेऊया. मी परवा एक क्लास घेईल आणि मग परवा भेटल्यानंतर सर्वे राहतील. मग सोनालीताई आणि प्रतिभाताईंबरोबर पुन्हा बोलून आपण एक पुन्हा परत सेशन घेऊ आणि कोण 3x3 कंप्लीट केलेलं आहे, हे थोडंसं इव्हॅल्युएशन करून घ्यायचं माधुरीताई आणि मग आपल्याला कोणाला पुढे घेऊन जायचं कारण तुमचं असं पण नको व्हायला पाहिजे, की खरोखर कोणाला येतं बरं आता? आता कॅमेरे तर खूप बंद आहेत. पण मला नेमकं जे चेहरे दिसतायत, माझ्या 10 चेहरे दिसतायत. बाकीच्या सर्व 40 ताईंना कॅमेरे बंद ठेवलेले आहेत. मी म्हणेल की कोणाला येतं बरं? मला 3x3चं येतं बाबा असं कोण कॉन्फिडन्सने सांगेल? बरं ठीक आहे चला. माधुरीताई समर व्हॅकेशनमध्ये 3x3 शिकू शकतात. प्रतिभाताई 3x3 समर व्हॅकेशनमध्ये हो, शिकू शकतात. सांगितलं ओके. आजपासून. ओके, ओके. ओके. 1 मिनिट, वन बाय वन जातो मी. शिकू शकतात. मला कोणाकोणाच्या हात वरती दिसतायत ते कॉन्फिडेंटली बघू द्या. त्याच्यानंतर योगिताताई म्हणतायत, "मी पिंपळगावला 3x3 चे क्यूब मी शिकू शकते." कॉन्फिडेंटली. व्हेरी गुड. टाका ते समर व्हॅकेशनमध्ये. त्याच्यानंतर आमच्या कुठे गेल्या ताई? मोरे ताई. हां. निकिताताई म्हणतात, "मला सर्व येतं, पण मी शिकू कसं? मला हेच उमजत नाही." त्याच्यामुळे गेल्या 2 वर्षापासून त्यांनी अजून 2 विद्यार्थ्यांना पण शिकवलं नाही. हा माझा खेदाचा विषय आहे. आणि त्यांच्या बरोबर समोर 200 मुलं रोज असतात, तरी ते अजून शिकू शकल्या नाही कोणाला. हा मात्र खेद आहे माझ्यासाठी. 200 मुलं रोज असतात समोर, पण ते अजून नाही अजून त्यांनी सुरुवात केली नाही शिकवायला कोणाला. बघा कधी सुरुवात करायची ती. ओके. त्यानंतर एक मिनिट अजून कोणाला कंप्लीट झालंय? म्हणजे मी 3-4च जण बघितले का? पूनमताई ढिकले म्हणतायत, की मला शिकवता येणार. दामिनीताई, खूप सर्व शिकून झालं, कॉन्फिडन्स झाला. ज्या ताई आत्ता 15 दिवसापूर्वी रजिस्टर झाल्या, त्यांच्याकडे 20-20 मुलांचे ॲडमिशन झाले. तुमच्या गावाला जर मी आलो ना, एका दिवसात 300 ॲडमिशन होतील सटाणा कडवणला. माहिती तुम्हाला? एका दिवसात 300 ॲडमिशन होतील 300. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला हिमतीने सांगावं लागेल जगाला, की मी अबॅकसची टीचर आहे आणि साऱ्या गावभर बोंबट्या मारून सांगावं लागेल, की लोकं 3,000 घेतात, मी 2,000त शिकवणार आहे. किती ॲडमिशन होतील सटाण्याला आणि कळवणला? किती होतील? हो सर, तुम्ही जर जॉब करत साताऱ्यातच असाल ना, तर सुरुवात जॉब झाली. सोडून द्याल आणि काल सांगितलं ना 5 इन्कम, ते सर्वात आधी तुम्ही चालू करू शकतात कळवण आणि सटाण्याला. माहिती आहे तुम्हाला सटाण्याची आणि कळवणची काय परिस्थिती आहे? परत सांगतो, फक्त तुम्हाला सांगावं लागेल, की आय एम अ टीचर सर्टिफाईड म्हणून पहिले तुम्हाला सांगावं लागेल. पहिले ते सांगण्याचं परत मी सांगतो, तुम्हाला जर सचिनच तेंडुलकर बनायचं असेल, तर मग आचार्य गुरुजी तुम्ही आयुष्यात बनू नाही शकत. हे तुम्ही ठरवायचं तुम्हाला नेमकं काय बनायचं ते. ओके. सो मला पुन्हा परत आमच्या शितीताई, काय झालं?
2 पोरींच्या घराण्यात अडकल्या. काय झालं? नाही हा सर, आता येत आहेत. रुबिक क्यूब पण शिकवायला चालू केलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. शिकवायला चालू केलंय. हा, रुबिक अरे क्यूब वा, पण चालू केलंय. वंडरफुल, नो प्रॉब्लेम. जगतापताई नवीन आहेत, ठीक आहे. अंतिकाताई नवीन आहेत. वर्षाताई ठीक आहे, त्या उत्तर प्रदेशमध्ये अडकल्यात, त्याच्यामुळे त्यांची माझी आई राणी आणि त्यांची तिकडची भोजपुरी मॅच होणार नाही, नंतर बघू. त्यानंतर राजश्रीताई ठीक आहे, नवीन आहेत. कविता आहे रे ताई, शिकल्या का तुम्ही 3x3? हा सर माझं थर्ड लेवल मध्ये कन्फ्युजन होतं. ठीक आहे, बघू आपण. ठीक आहे, तुमचं तेजस्विनी ताई ठीक आहे. पल्लवी ताई आपलं काय? हा पल्लवी ताई कुठं अडकलोय आपण? कुठं अडकलोय? हा थर्ड लेअरच माझी पण कन्फ्युज होते सर. तुमच्याकडे माहिती, तुमच्याकडे काय पोटेन्शियल आहे पल्लवी ताई? तुम्हाला पण माहिती, मी बोलण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. यांना माहिती आहे की यांच्याकडे 50 ऍडमिशन होतील. यांच्याकडे जर यांना 3x3 क्यूब येत असेल, जर यांनी शिकवायचं म्हटलं तर. त्याच्यासाठी आपण इकडे लक्ष द्या. आपली क्यूब असोसिएशन पण आपले ऑथराइज रजिस्ट्रेशन होते, काही काळजी नका करू. त्याचं रजिस्ट्रेशन झालं की मी पण ते तुम्हाला अनाउन्समेंट करेल. प्रोसेसमध्ये आहे, अनाउन्समेंट करेल. त्याच्यानंतर जे काही आपले ऍडव्हान्स लेवलचे जे काही रूल्स असतील ते पण आपण नंतर हळूहळू फॉलो करायला सुरुवात करू. आणि मग तुमच्याकडे मुलांनी केलेल्या कोर्स नंतर त्यांना ऑथराइज सर्टिफिकेशन पण आपण देऊ शकतो. त्याचा पण ठरवू आपण, जे काय असेल. आपल्याला संस्थेला काय तुम्ही 1,000 रुपये घेतल्यानंतर फ्री शिकवल्यानंतर बाबा त्यातले 500 आम्हाला द्या, आपल्याला अजिबात काही तो इंटरेस्ट नाहीये. परत क्लिअर करतो. फक्त कधी कधी आपण उद्या परवा, आज मी तुम्हाला प्रतिज्ञापत्र पण नाही देऊ शकलो. प्रतिज्ञापत्र घेऊन घेण्याचा उद्देशच आहे, संस्थेची मालमत्ता ही आपली सर्वांची मालमत्ता आहे. तिला कोणीही डॅमेज करणार नाही, तिचा मिसयूज करणार नाही, किंवा माझ्या माझे काही जसे तुम्हाला संस्था म्हणते की संस्थेची मालमत्ता करणार नाही, तसं तुमचे पण काही फोटो असतील किंवा तुमचा साधा एक व्हिडिओ असेल, ती पण तुमची मालमत्ता असते. तर तुमच्याकडनं पण एनओसी आम्ही भरून घेणार आहे की आम्ही आमचे फोटो, आमचे व्हिडिओज, आमचं जे काय असेल वक्तव्य किंवा आमचं जे काय आता समोर आपण दिसतोय, हे आम्ही कुठेही सोशल मीडियामध्ये वापरण्यासाठी संस्थेला बिनधास्त परमिशन देतोय. हे माझ्या सगळं मी माझं प्रतिज्ञापत्र लिहून देणार आहे संस्थेला. कारण हा पुढचा येणारा प्रॉब्लेम आहे, तो आज निपटून घ्यायचा आहे. कारण ते उद्या कोणीही मिसयूज केला, मी जरी केला तरी माझ्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. असं म्हणून आपण सर्व जणांनी एका बंधनात राहून काम करणं हे आपल्यासाठी म्हणून जे जे मी नियम सांगत राहील ते सांगत राहील. म्हणून आपण जसं क्यूबचं पण तुम्हाला वाटलं की विद्यार्थ्यांना आपण सर्टिफिकेट देऊ शकतो का, तर ऑथराइज ऑर्गनायझेशन रजिस्टर झाल्यानंतर त्याचा आपण आपला लोगो ऑलरेडी डिझाईन आहे, पण अजून रजिस्ट्रेशन नाही झालेलं, तर त्याचं पण आपण सर्टिफिकेट माधुरीताई देऊ शकतो. त्याची पण काय 10, नाही, 15, हे बघ, 20 रुपये. 50, 60, 70, 80 आहेत. सुट्टे ठेवले मी सगळे खाती. बस झाले ना, 100 कसं नाही. सिद्धीताई थोडे जास्त जास्त झाले असतील तर आमच्याकडे पण पाठवून द्या, उरले असतील तर हिशोब झाल्यानंतर. ओके. सो काय सांगत होतो मी, कोणाकोणाला शिकवता आलं. मला योगिता ननावरे ताई झाल्या, निकिता ताई झाल्या, सुनंदा मोरे ताई, तुम्ही कुठं अडकले आहेत? तुम्हाला माहिती ध्रुवनगर मध्ये मला रोजचे 2-3 फोन असतात. मला कळतच नाही तुम्ही का सुरू करत नाहीये. सुनंदा मोरे ताई, पुन्हा परत हा सर. रिक्वेस्ट करतो, ऐका ऐका. हा सुनंदा सर. मोरे ताई, तुमच्या ध्रुवनगरला कमीत कमी 75-60 ऍडमिशन होतील या समर वॅकेशन मध्ये. तुम्ही पण थोडस माइंड ओपन करा. करते सर. हा हो नाही तर सर, प्रयत्न नाही तर करते. मग मला आहे ना प्रतिभाताईंना तिथं पाठवावं लागेल क्लास घ्यायला, असं काहीतरी करावं लागेल. असं काही करू नका. नाही तर मग प्रतिभाताई, आपल्याला तिथं ब्रँच सुरू करायची आहे ध्रुवनगरमध्ये. या ताई जर सुरू करत नसतील ना, तर आपल्याला जाऊन तिथं सुरू करावं लागेल. एकदा बोलून द्या त्यांना, दम देऊन टाका सुनंदाताईंना. नाही तर मग आपण जाऊ लागल्यास मे नंतर, यांनी जर नाही सुरू केलं तर. त्याच्यानंतर मला कोण दिसतंय, हर्षदा पटेल ताई. अहो त्या अर्ध सुरत खानदेशी लोकांचं भरलंय. मी आयराणीत जरी बोलायला आलो ना तिथं, तरी 1000 ऍडमिशन होतील. त्या सुरतला माझं नातं गोदच 5 ट्रक भरून आहे तिथे, त्या उदनामध्ये सुरतमध्ये. सुरू करा तिथं क्लास. नुसत्या साड्याच विकण्यातच अडकल्यात तुम्ही. आता बस्ते चालू आहेत, मला माहिती लग्नाचा सीझन आहे, पण त्याच्याबरोबर माझ्या ताईला लोकांनी एज्युकेशन मध्ये काम करतात असं ब्रँडिंग व्हावं, त्यासाठी आयराणी येते ना तुम्हाला.
ऐराणीत नुसतं ऐराणीत बोर्ड लावला ना तरी 50-100 ऍडमिशन होतील तिथं. हा म्हणजे लोकांना चांगले शिकवणारे लोक नाहीये. तुम्ही जर वेल ट्रेन असाल, व्यवस्थित प्रॅक्टिस केली असेल, तर लोकांना बोलायला सुरुवात करा. नाही काही तर 100-200 मुलांचा कॅम्प घ्या. त्याच्यातून 20 ऍडमिशन सहज होतात. शिकवा, काही फरक पडत नाही. हो, सांगितलंय 15 विरोध. जणांचं ऍडमिशन झालंय. बरोबर, हिंमत केली म्हणजे आता आमच्या 15 आश्रमातून. जणांचं ऍडमिशन झालंय. हा, चालेल चालेल. मला मेसेज पाठवा, मी किट पाठवून देतो तुम्हाला. चालेल चालेल. स्टार्ट थोडं झालंय, तर पण थोडं मला पण ऍडजस्ट होत नाही वेळ वगैरे. आता सेट करणार आहे हळूहळू एक एक स्टेप. एक एक पण पण परत सांगतो, स्टेप जास्त उशिरा करू नका. कारण तुम्ही तुमचं ब्रँडिंग चांगलं झालं पाहिजे, नाही तर कोणीतरी शेजारी परत कोणीतरी चालू करून देतो आणि मग लक्षात येतं मी लेट केलं रे बाबा. संस्था खूप आहेत, लाखो रुपयाच्या जाहिराती करतात युट्यूबवर, 40,000 रुपये घेऊन टीचर बनवतात आणि मग त्या टीचरांना लक्षात येतं यार माझे पैसे वाया गेले बाबा. नंतर ते ब्रेन ट्रेनकडे येतात. असं होतं. अशा कमीत कमी 10 ताई आहेत आपल्याकडे. मी असं कोणाचं नाव घेऊन नाही सांगत, पण असं आहे. कारण आपण ऍड नाही करत ना. मला ते कोणी शिकवलं नाही अजून. मी खूप साऱ्या जणांना सांगतो शिकवा, शिकवा. आपल्याला 1000 ताईंपर्यंत पोहोचायचंय. मला 1000 ताईंपर्यंत पोहोचायचंय या 2024च्या डिसेंबरपर्यंत. आणि माझं स्वप्न आहे आता 1,00,000 शिक्षकांपर्यंत पोहोचायचं आपल्याला रिटायरमेंट पर्यंत. होईल ना? होईल ना? म्हणजे केवढा मोठा परिवार राहील. फारच मोठा. त्यामुळे स्वप्न तर मोठं पाहिजे ना सीमाताई. बरोबर आहे की नाही? छोटे स्वप्न ऑल कशाला इंडियातले पाहिजे? घ्या सर. हां, हां. काय म्हणता? ऑल इंडियातून घ्या सर, नुसते महाराष्ट्र. काय म्हणता मनीषाताई? काय म्हणता? हां? फक्त महाराष्ट्रातले नको म्हणलं, बाहेरच्या स्टेट मधले पण घ्या. हो, हो. नाही, 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 नाही ताई. तुम्हाला सांगतो मी, परत सांगतो तुम्हाला मी. तुम्हाला असं वाटतंय, परत सांगतो मी. अ, हं. कसं परत सांगतो मी तुम्हाला. तुम्ही कोणीही जर अबॅकस क्लास घेत असाल ना, तुमच्या 3 किलोमीटरच्या बाहेरची मुलं तुमच्याकडे येत नाही. परत सांगतो मी तुम्हाला. 3 किलोमीटरचा एरिया. पालकांना वॉकिंग डिस्टन्सला पाहिजे, जवळ पाहिजे, तुमची ट्रस्ट पाहिजे. तुमच्या गल्लीत 10 किराणा दुकान जरी आले, तरी त्याला जिकडे जायचं ना तिथंच जातो रे बाबा जो त्याला किराणा घ्यायचा तिकडे. काय काळजी नका करू. म्हणून नाशिकमध्ये किती पोटेन्शियल आहे माहिती का मनीषाताई? नाशिकमध्ये कमीत कमी 400 टीचर पाहिजे अबॅकसचे. 400 टीचर पाहिजे. परत सांगतो. गल्ली-गल्लीत 10-10 पावलांवर जसे क्लासेस आहेत ना, तसे जेव्हा बोर्ड दिसतात ना, तेव्हा लोकांना वाटतं, की बाबा येस, मी कुठेही शिकले तरी मला शिकायला मिळणार आहे. तुम्हाला वाटलं 10 आणि 5 असं नाहीये. अहो मी जेव्हा फिरतो ना बाहेर तेव्हा मला लक्षात येतं, की जवळ-जवळ 400 टीचरांची गरज आहे. 400. तेव्हा कुठं मला असं वाटतं, की वार्डांप्रमाणे मी विचार करतो, वार्डांप्रमाणे. तर नुसतं अहो मी सांगतो काय तुम्हाला मनीषाताई, मला स्वतः मी आयुष्यात कधी विचार केला नव्हता. मी नेहमी सांगतो ना, माझ्या उजव्या हाताला मला कीर्तीताई दिसतात, मला रुपालीताई दिसतात, प्रतिभाताई दिसतात, विद्याताई दिसतात, रोकळेताई दिसतात. अहो एवढंच इथंच फाशीच्या डोंगरापर्यंत गेलं तरी 250 विद्यार्थी शिकतायत इथून माझ्या हाकेच्या अंतरावर. मी आयुष्यात कधीच विचार. आणि त्याच्यानंतर खाली जर डाव्या हाताला गेलं, डाव्या हाताला लगेच 3,500 घेणारे मोठे-मोठे ब्रँड आहेत आमच्या अशोकनगरला. तरी त्या ताईंकडे शिकतात. असं काही नाहीये. नो प्रॉब्लेम. फक्त म्हणून मी सांगतो, की फक्त अबॅकस नाही त्याच्याबरोबर सर्व ताईंना परत विनंती करतो. सिंपल आहे. मला कोणीतरी काल सांगितलं, सारिका ताईंनी सांगितलं. त्यांचे 10 मुलं होते. काल काहीतरी गेलो होतो त्यांच्याकडे. त्यांनी बोलावलं आग्रहाने म्हणून. सारिका ताईंनी सांगितलं, मी आत्ता पण सांगतो तुम्हाला सर्वजण. 1ली पासून तर 10वी पर्यंतचे मॅथेमॅटिक्सचे बुक विकत घेऊन ठेवा सर्वजण. मॅथेमॅटिक्सचे विकत घ्या, इंग्लिशचे विकत घ्या. पण इंग्लिशचं शक्यता नाही तसं जमत. पण मी म्हणतो मॅथेमॅटिक्सचे घेऊन टाका आणि सायन्सचे घेऊन ठेवा. आणि टार्गेट ठेवा, की या वर्षी आहे ना मला काय करायचं माधुरीताई, मला 1ली पास करायची, 2री पास करायची आणि 3री पास करायची मला. एका वर्षात किती वर्ग पास करायचेत मला? 3 वर्ग पास करायचेत. 1ली, 2री आणि 3री. म्हणजे मी काय सांगेल सीमाताई, 1लीचे सर्व पुस्तकं, 2रीचे सर्व पुस्तकं, 3रीचे सर्व पुस्तकं उकडून प्यायचेत मला. कुठल्याही मुलाने मला 3रीच्या मुलाने सांगितलं, की या पुस्तकात हे वाक्य कुठं आहे? तर तुम्ही लगेच सांगितलं पाहिजे.
की हे याने याला सांगितलेलं वाक्य आहे आणि या प्रकरणातलं या त्या प्रकरणातला लेखक तो आहे आणि ते त्याच्या असं असा बोधपर संक्षिप्त असा असा आहे. सांगायचं मला काय आहे, दरवर्षी 3 इयत्ता 10वी पर्यंत पास व्हायला किती लागतात आणि काय अंतिकाताई फारच कठीण आहे बरं का. अंतिकाताई अंतिकाताई 10वी पर्यंत पास व्हायला किती वर्ष लागणार आहेत? 3 वर्ष लागणार आहेत. 3 वर्ष लागणार आहेत. मग घेताना तुम्ही 3री पर्यंतचे ऍडमिशन घ्या पहिल्या वर्षी. पुढच्या वर्षी तुम्ही पुन्हा परत 4थी, 5वी आणि 6वी 3 वर्गांचे पुस्तकं उकडून प्या. उकडून प्या म्हणजे आता अर्थ जशी चहा वेळा 10 वेळा उकडतो ना आपण आणि मग म्हणतात आता छान कडक चहा झाली. तसा छान कडक अभ्यास झाला असं आपल्याला बोलता आला पाहिजे. याचा अर्थ हा आहे. उकडून प्या म्हणजे खरंच उकडून नका पिऊ. म्हणजे विनोदाने सांगतोय. हां, ते उकडून प्या म्हणजे उकडून प्यायले पाहिजे. मग मला वॉव! मज्जा आया अभ्यास केल्यानंतर. तुम्ही आपोआप 6वी पर्यंत टीचर बनता. काय किती सिंपल मंत्र आहे. पुढच्या वर्षी पुन्हा परत तुम्ही जेव्हा 3री पर्यंतचा अभ्यास तुमचा स्ट्रॉंग असतो, विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेतात. तुम्हाला 6वी पर्यंतचा जेव्हा कॉन्फिडन्स येतो ना, तेव्हा तुम्हाला 7वी, 8वीचा पण कॉन्फिडन्स येतो. येतो. येतो परत सांगतो. आणि परत तुम्हाला असं वाटलं, की माझ्याकडे हळू लेकरं 50चे 100 व्हायला लागले. तर काही नाही, आजकाल खूप कमी पगारात टीचर भेटतात. मी खूप या एरियात खूप स्कूलमध्ये बघतो 5,000, 6,000, 7,000, 10,000 तर म्हणजे डोक्यावरून पाणी गेलं बाबा. ते इंटरनॅशनल स्कूलचं नाव असेल ते 10,000 द्यायला तयार असतात. त्या स्कूलला जर इंटरनॅशनलच नाव असेल तरच 10,000 देतात ते. हां, मोठ्या ब्रँडेड स्कूल देतात. चांगला पण पगार देतात. पण ज्या काही आपण गल्लीबोळातल्या स्कूल बघतो, त्या सर्व 10,000 म्हणजे त्यांच्याकडे प्रिन्सिपलला पगार असतो सांगायचा अर्थ असा. तर त्या 10,000त जर म्हणजे आपल्याला 4-5 हजारात पण चांगले-चांगले टीचर भेटतात. इंटरव्ह्यू घ्या. 10 जणांची इंटरव्ह्यू घ्या. 10 मधून 2 सिलेक्ट करा आणि आपल्या क्लासवर अपॉइंट करा. म्हणजे मी याच्यासाठी सांगेल, की 50चे 100 झाले पाहिजे. अ, झाले पाहिजे. मी तुम्हाला हा एक मार्केटिंग किंवा बिझनेस फंडा याच्यासाठी देतोय. प्रत्येक जण आपल्याला माहिती की जेव्हा हा रात्री 10-10, 11-11 वाजेपर्यंत आपण वेळ देतोय किंवा घरच्या मुलांना किंवा आपण परिवाराला थोडासा वेळ कमी करून जेव्हा आपलं स्वतःचं एक ब्रँडिंग किंवा पायावर उभं राहण्यासाठी करतोय, तर थोडासा वेळ दिला सुरुवातीला, तर छान एक सेटअप तयार होतं. म्हणून नुसतं एक अबॅकसच नाही. माधुरीताई बरोबर ना? नुसतं अबॅकसच नाही, तर त्याच्याबरोबर तुमचे इतर 50 विद्यार्थी वाढावेत याच्यावर फोकस करा. आणि काही नाही असं कोणाला कंपल्सरी अजिबात नाही करायचं बरं का, की बाबा तू रेग्युलर क्लास केला म्हणून अबॅकसचा करच. हा अबॅकसचा करतोय म्हणून हा विद्यार्थी चांगला आहे. आपण टीचर म्हणून किंवा गुरु म्हणून आपल्याला सर्व लेकरं सारखे असतात. परत क्लिअर करायचं. सर्वांना सारख्या नजरेने बघायचं. कारण ज्याची त्याची परिस्थिती, ज्याच्या त्याचं बुद्धिमत्ता आहे, ज्याची त्याची आवड आहे, त्याने केलाच पाहिजे असं बिलकुल नाही. त्याच्यात पुन्हा परत मी तुम्हाला ॲड करेल, की मला मनीषाताई वाणी क्लासमध्ये नसतील. मनीषाताईंचं एक छोटंसं सेटअप आहे. त्यांची स्प्री स्कूल आहे. पण त्या स्प्री स्कूलमध्ये छानपैकी त्यांनी एक म्युझिकचे टीचर, एक डान्सचे टीचर त्यांनी ॲड करून घेतलेले आहेत. मग त्या स्वतः छान मराठी, इंग्लिश, मॅथ्स शिकवतात. मग पुन्हा परत समर व्हॅकेशनमध्ये 100-150 मुलं त्यांच्याकडे असतात. का? अबॅकस, वेदिक मॅथ, कराटे, म्युझिक, डान्स असा सर्व प्रोग्राम करून घेतात. तर तुमच्याकडे असं छानपैकी जर सेटअप सुरू झालं, तर त्याच्यामध्ये डान्सचा पण कोणीतरी शोधतात. असतात, भेटतात. त्यांना काय द्यायचं? बाबा तुझ्याकडे 10 ॲडमिशन झाले. 10 ॲडमिशन मधले तू ₹1000 महिन्याला घेतो ना, त्याच्यातले 20% मला द्यायचे. हां, म्हणजे तुमचं भाडं शेअरिंग होऊन जातं थोडंसं. तुम्ही जर कुठं रेंटने तुम्ही घर घेतलं असेल, रो हाऊस घेतलं असेल तर. असं पण आपण करू शकतो. कारण हे बिझनेस थोडासा अवांतर दिवस आहे आपला. पण थोडासा सुट्टीचा दिवस आहे किंवा तुम्हाला पण वाटत असेल, की नवीन वर्षी मी कसं सुरुवात करू? आणि राजश्रीताई, अजिबात काही डिमोटिव्हेट किंवा डिव्हॅल्युएशन आपलं स्वतःचं करायचं नाही. मी तुम्हाला सांगतो ना, की सर्व बागायतदार एरिया आहे तुमचा. काही काळजी नका करू. सर्वांना माहिती असतं. चविष्ट लोकं आहेत. त्याच्यामुळे जी फी आहे ना, त्या फीमध्ये कन्फर्म राहा, की मला एवढे घ्यायचे आहेत. त्या पद्धतीनेच बोलायचं. काही प्रॉब्लेम नाही. कधी-कधी मी आत्ता पण मनीषाताईंजवळ बोलत होतो. कदाचित 5 किलोमीटरवर छानपैकी आपलं चालत असेल. घरच्यांजवळच्यांची आपली व्हॅल्यू कमी असते. उद्या त्यांना समजलं ना, तेव्हा ते येतील आपल्याबरोबर, आपल्याकडे बरोबर. काही प्रॉब्लेम नाही. असं प्रत्येकाशी होतं, असं काही नाही.
असं काही नाही. ओके ना. म्हणून मी जरी फ्री शिकवत होतो तरी मी नेहमी सांगतो की आमच्याच कॉलनीतल्या एका सुनबाईने तिच्या पोराला 3,500 रुपये भरून एका माझ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या क्लासला पाठवायची. कारण मी जरी मग तिला साऱ्या जगाला माहिती की मी 3,000 विद्यार्थ्यांना फ्री शिकवत होतो. नाही म्हणे हे फ्री शिकवत असतील म्हणजे यांना कळत नाही. आणि नंतरच त्यांनी सांगितलं की नाही नाही तिथं काय शिकवत नाही. मग आता एक काम करा मलाच टीचर बनवा. एक सांगतो. पण ठीक आहे ते किट घेऊन गेले पण अजून काही पैसे दिले नाही त्यांनी. 1.5 वर्ष झालं. तो भाग वेगळा आहे त्याचा नंतरचा माझा. मी रोज फक्त बघून घेतो त्यांच्याकडे. किट आहे ना तुमच्याकडे असं मी मनातल्या मनात म्हणून घेतो फक्त. ते सांगण्याचा अर्थ असा आहे. समाज असा आहे. त्याच्यामुळे कधीच काही वाईट समज मी म्हणतो काय होणार आहे? होऊन काय करणार आहे? कोण घेऊन घेऊन काय घेऊन जाणार आहे? सांगायचा अर्थ असा. सो म्हणून डिसमोटिवेट अजिबात आपण नाही व्हायचं. आपण स्वतःला काय समजायचं? ग्रेट समजायचं. आपण शूरवीर समजायचं, दानवीर समजायचं किंवा आपण चांगलं काम करतोय म्हणून आपण स्वतःला मोटिवेट करत राहायचं. लोक काय म्हणतायत? सबसे बडा है रोग क्या कहेंगे लोग. हा रोग आपल्याला कधीच लागू द्यायचा नाही पल्लवीताई. सबसे बडा है रोग क्या कहेंगे लोग. हा रोग आपल्याला कधी आमच्या पल्लवीताईंचा पल्लवीताई एकदम 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 परखड मत मानतात याच्यासाठी. त्यांचं 1 वर्षापूर्वी त्या आपल्या ब्रेन ट्रेनला जॉईन झाल्या. त्यावेळेस त्यांची तगमग बघून पण मला वाटायचं, ह्या ताईंना काय घाई झाली बाबा, काय घाई झाली बाबा. पण त्याच्या घाईचं फळ त्यांचं मला आज दिसतं. तर ते म्हणतात, की मी शिकले होते किंवा मी ज्या एरियात राहते त्या म्हणजे समाज तुमच्याबद्दल किंवा माझ्याबद्दल चांगलंच म्हणेल, चांगला विचारच करेल. काहीही घेणं-देणं नाही आपल्याला. डंके की चोट पे चांगलं काम करायचं. नो प्रॉब्लेम. सो ओके. थोडंसं एक मोटिव्हेशन बोलत होतो आपण बाकी काही नाही. आपण भेटणार आहोत मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी 2 वाजता. ठीक आहे? वर्षाताई ज्यांना जायचं असेल त्यांनी जा ताईंनो कारण काही तुमचे काही तेजस्विनीताई तुम्ही उद्या कधी पण येऊ शकता 3च्या आधी. फोन करून या. थोडाफार मी गेलो तर थोडासा फक्त पोस्टात वगैरे जाईल 1-2 ताईंची किट टाकायला. काय असतं तर जरूर करू. हां. पण फोन करून या मला काही प्रॉब्लेम. मी आज पण बोललो होतो तुम्हाला फोन करून या असं. किंवा मी येऊन जाईल. तुम्हाला जमणार नसेल तर मी पण येऊ शकतो. असं काही नाही. मी बऱ्याच ठिकाणी जातो. पण तुम्ही म्हटल्या मला यायचंय म्हणून येऊ शकतात. आता मला नाही काय आज वेळ होता म्हणून म्हंटल बट नंतरून शक्य काही नाही प्रॉब्लेम झालं गेलो. नाही, काही प्रॉब्लेम नाही. नाहीतर मी येऊन जाईल. मला तुम्ही सांगा. मी तिकडे आलो तर मी येऊन जाईल. असं काही नाही. तुम्ही जसं सांगाल तसं. ओके. चालेल चालेल. वर्षाताईंना काहीतरी ज्या ताईंना जायचं हो असेल त्यांनी सर. जावा. सीमाताई बोला तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. सर माझं किट आणि ते केव्हा पाठवताय? हा सर्टिफिकेट तुम्हाला तुम्हाला आता टीचर. तुम्हाला नो प्रॉब्लेम ना. तुम्हाला पुण्याला पाठवू की तिकडे पाठवू? मी पाठवून दिलं. उद्या मला मेसेज नाही करा. अकोल्यालाच पाठवा कारण पाठवून आता मी जाणार नाहीये पुण्याला तर अकोल्यालाच पाठवा आता. पाठवून दिलं. मी तुम्हाला उद्या कॉल करतो पाठवण्याच्या आधी, पॅक करण्याच्या आधी. हां? चालेल. चालेल? तर म्हणजे मग त्यात त्यात हे नवीन आलेलं बुक पण टाकाल का वैदिक मॅथचं नवीन आलेलं? वैदिक मॅथ्सचं 10 शिवाय मी कोणालाच देणार आहे. मी आज मनीषाताईंनी प्रमिलाताईंना सांगितलं. त्यांना सुद्धा मी 10 आणि एक तुमच्यासाठी 11 देऊन आलो. मला 11 शिवाय माझ्याकडनं घ्यायचंच नाही. मी त्यांना ते म्हटले 5 मेसेजमध्ये. मला म्हटलं 5 नाही हे 11 घ्या. हां. उद्या पेमेंट करा. आज नाही दिले तरी चालतील पण 11 दिले त्यांना. काही प्रॉब्लेम नाही. तसं तुम्हाला पण 11 पाठवून देईल मी. मग काही मला काळजी नको. हां, शिकायचंय. सांगतो तुम्हाला पण देतो. एवढे 11 सर? 11 त्याचं कारण सांगतो मी. चालेल. ओके. नो प्रॉब्लेम. सांगतो मी तुम्हाला उद्या सर. पण. चालेल. बोला. हाँ सर. ऍक्च्युली मला इथे शिकवायला मतलब ऑफलाईन मतलब शिकवायला तर मतलब स्कोप नाही जास्त आहे. कारण की मी स्कूलमध्ये विचारलं तर जर टीचर म्हणून जरी क्लासमध्ये अबॅकस जरी शिकवायला मतलब स्टँड करायचं असेल तरी बीएड डिग्री हवी आहे. तसं नाही एंट्री हे करू शकत. आणि त्याच्यामुळे मग ऍडव्हर्टाइजमेंट नाही होऊ शकत आणि हे नाही होऊ शकत. कोण म्हटलं तुम्हाला? मग तेच मग मी विचार करत होते की डायरेक्ट ऑनलाईन शिकवायला सुरुवात केली. ऑनलाईन काही नाही, विद्यार्थी काही नाही, काही नाही. भेटतील का ऐका, आणि ऐका, ते ऐका. कसं ओ मॅनेज ताई, करता ऐका येईल. जरा वर्षाताई. ऐका. हो सर. मी तुम्हाला खूप आधीपासून सांगतोय. मी काय सांगितलं तुम्हाला? तुम्ही ज्या कम्युनिटीमध्ये राहतात, ज्या वस्तीमध्ये राहतात, त्या वस्तीमध्ये एक अबॅकसचा बोर्ड तर लावू शकतात. हो लावू शकता. लावू शकतात. घरी हो. 5-50 मुलांना मोफत तर शिकवू शकतात.
हो नक्की. मग कोण अडवतोय तुम्हाला? घ्या ना 0 लेव्हलचे, बनवा ना त्यांचे व्हिडिओ, बनवा ना त्यांचे फोटो आणि ठेवा ना सोशल मीडियाला. त्या 50 मधून 10 तर ऍडमिशन होतील नंतर B1 लेवलला. मग हाच मार्केटिंगचा फंडा आहे. हा मी सर्वांना सांगत असतो. तुम्ही कशाला त्या UP गव्हर्नमेंटच्या नादी लागतात. ते तुम्हाला टीचर हे बघा कसं असतं त्यांना माहिती तुम्ही काही त्यांचे मतदार नाहीयेत. त्या शाळेंचे ते पहिलेच त्यांचे तिथंच इतकी गर्दी आहे, त्यांच्याच लोकांना जॉब नाहीयेत. हो तेच खूप गर्दी आहे. आपल्याकडे किती येतात ते तुम्हाला माहिती आहे. त्यात तुम्ही कसं काय गेले महाराष्ट्रातून ते फारच म्हणजे तुम्ही फार अपवादात्मक आहेत. तसं काय म्हणजे तुम्ही चायनाला गेले थोडक्यात असा प्रकार झाला तो. ओके. तर त्यातल्या त्यात जरी तुम्ही चायनामध्ये गेल्यात तरी पण तिथं तुम्ही तुमचा डंका वाजवू शकतात. पण त्याच्यासाठी काय सांगितलं मी तुम्हाला? सिंपल मेथोडॉलॉजी. तुम्ही ज्या वस्तीत राहतात, ज्या यास्त्यात राहतात, समर व्हॅकेशन जेव्हा सुट्ट्यांचे पिरियड असतील, समर व्हॅकेशन मध्ये मी मोफत अबॅकस क्लास. मोफत शिकवायला कोण आवडतो? कोणाचा बापाचा बाप आला तरी घाबरायचं नाही. काय लिहा बोर्ड? फ्री अबॅकस क्लास. लावा बोर्ड. 300 रुपयात अबॅकस बोर्ड छापून होतो. फ्री अबॅकस क्लास. कॉन्टॅक्ट टू वर्षा देशमुख. एवढं जरी ठीक आहे तर लिहिलं नेक्स्ट मंथला इथे सुट्ट्या सुरू होतील. मी सांगते साहेबांना बोर्ड बनवायला. मी सांगितलं ते लक्षात आलं तुम्हाला? हो फ्री सर. म्हटलं ना तर 10 फोन येतील. त्यांना काय सांगायचं? रुको, ऍडमिशन चल रहा है, ये तारीख को नया बॅच चालू होने वाला है. 20 मुलं येऊ द्या. 20 मुलांची एकाच वेळेस 0 लेवलची बॅच करायची. त्यांना सांगायचं 0 लेवल झालं. त्यांच्या आईबापाला पण सांगायचं देखो आपने बच्चे कितने अच्छे कर रहे. आता म्हणायचं पुढच्या वेळेस येताना